असेल तर दिसेल का ग माझं बाळ तापीने खनखन करत आहे. तर रमाईने पिशवीमध्ये हात घातला आणि बघितलं तर रमाईच्या पिशवीमध्ये एकाना आठाना चाराना काही नाही निघाला. तेव्हा रमाई नाराज होऊन त्या बाईला म्हणजे बाई ग माझ्याकडे पैसे नाही. पुन्हा पटकन रमाईच्या लक्षामध्ये आलं. काय आलं? रमाई म्हणजे त्या बाईला शेजारीच्या बाईला बाई अगं पैसे नसले तर काय झालं? आता घाबरायची गरज नाही. अगं माझे साहेब आज घरी येणार आहे. माझे साहेब डॉक्टर आहेत ना, तुला माहित नाही का? माझे साहेब डॉक्टर आहे. आल्या आल्या मी तुझ्या बाळाला तपासायला लावेल, गोळी द्यायला लावेल, इंजेक्शन द्यावेल. माझे साहेब आता येणारच आहे. रमाई म्हणजे शेजारी नीट लक्ष देऊ नये का? तर तेवढ्यात बाबासाहेबांचं आगमन होतं आणि झाल्याच्या नंतर रमाईला बाबासाहेब म्हणतात, रामू मला हातपाय धुण्यासाठी पाणी दे. तेव्हा रमाई म्हणते बाबासाहेबाला, साहेब हातपाय धुवायचा अगोदर राहू द्या. शेजारच्या बाईचं बाळ तापीने फनफन करत आहे, त्याला तुम्ही एखादं इंजेक्शन द्या, तपासा, गोळी फुली द्या, मी तुमच्या नावाचं जेवायचं करते. तेव्हा बाबासाहेब रमाईकडे रमाईला म्हणतात, रामू तू काय बोलली आता? पण काय नाही साहेब, शेजारच्या बाईचं बाळ तापीने फनफन करत आहे, त्याला तपासा, इंजेक्शन द्या, गोळी वगैरे द्या, मी तुमच्या नावाचं जेवायचं करते. असंच म्हणलं. बाबासाहेब गालातल्या गालात हसले आणि रमाईला म्हणजे, रामू अडाणी आहे माझी रामू, कसं समजावू मी हिला? अरे रामू मी डॉक्टर नाही करत. तेव्हा रमाई म्हणते, राहू द्या साहेब, तुम्ही डॉक्टर नाही तर लोक तुम्हाला कसं म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब. तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमाईला, कसं समजावू येत रमा? अगं लोक म्हणतात डॉक्टर मला, हे खरंय, पण मी माणसाचा डॉक्टर नाही का रमा? तेव्हा रमाई मध्ये राहू द्या साहेब, म्हणे की माणसाचा डॉक्टर नाही, लोक तुम्हाला डॉक्टर म्हणतात, मग तुम्ही माणसाचे डॉक्टर नाही ते का? मग थोर डॉक्टर आहे काय? जनावरांचे डॉक्टर आहे? तेव्हा बाबासाहेब मोठे डोळे करून रागात येतात आणि रागाच्या भरात रमाईला म्हणतात, रमा अगं मी माणसाचाही डॉक्टर नाही आणि मी थोराचाही डॉक्टर नाही, लोक मला डॉक्टर म्हणतात, हे खरंय, पण कसं समजावं माझ्या अडाणी रामूला? रमा हे खरंय, अगं मी माणसाचाही डॉक्टर नाही, मी ढोराचाही नाही रमा, लोक मला डॉक्टर म्हणतात, पण मी डॉक्टर कशाचा आहे रमा माहित आहे तुला? अगं मी पुस्तकांचा डॉक्टर आहे ग, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. तेव्हा रमाई म्हणते, एवढ्यावर रमाईचं समाधान नाही. तेव्हा रमाई म्हणते, साहेब तुमची रामू अडाणी झाली म्हणून काय झालं साहेब? की म्हणे की मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. अडाणी असलेल्या रमानं तुमचं असं का बोलता साहेब? पुस्तकांचा डॉक्टर म्हणून. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रमा म्हणे की पुस्तकांचा मी डॉक्टर. रमाई बाबासाहेबाला प्रश्न करते, राहू द्या साहेब, म्हणे की मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. पुस्तकाला कुठं खोकला येते का? पुस्तकाला कुठं ताप येते का? पुस्तकाला कुठं डोकं दुखते का? पुस्तकाला कुठं कॅन्सर होते का? रमाई एका मागे एक प्रश्न बाबासाहेबाला विचारत आहे. तेव्हा बाबासाहेब डोळे लाल करून रागामध्ये येऊन बाबासाहेब म्हणतात, रमा अगं पुस्तकाला खोकला येत नाही, पुस्तकाला ताप येत नाही, पुस्तकाला कॅन्सर होत नाही रमा, परंतु या उलट्या खोपडीच्या संस्कृतीच्या देशामध्ये एखाद्या जर मनुवाद्याने माझ्या 85% बहुजन समाजाच्या विरोधामध्ये पुस्तक लिहिलं आणि त्याचं जर पठण पोराईने केलं तर आपल्या 18 पिढ्या बर्बाद होतात रमा. म्हणून या पुस्तकाचं ऑपरेशन करण्यासाठी मी डॉक्टर झालो ग आणि या पुस्तकांचा डॉक्टर आहे. तेव्हा रमाईला वाटले की खरोखर माझे साहेब सामाजिक लढाई लढत आहे आणि मी माझ्या साहेबाला विशाल आद्य करणारे सहकार्य केलं पाहिजे, हे आद्य कर्तव्य माझं ठरते. आणि रमाईनं बाबासाहेबाला तेवढ्याच ताकदीनं सहकार्य केलेलं आहे. आपण करेल का नाही बाबासाहेबाला आपल्या सहकार्य? करेल. आपले बाबासाहेब आहे तशी, आपल्या रमाई आहे तशी. हो, एक माय बावडीने अशी तुरीची डाळ भांडी बाया नवऱ्याची चोरी करतात. आता जेव्हा सांगून बसलं पाणी आणायला मग पियाची एका मायबावल्या बाया कशा दुपारच्या पारी चोरी करतात नवऱ्या घरात, तेच बघा दुसरी नाही. एका 4-5 पहिल्या तुरीची डाळ एका मायबावडीने बांधली, नवऱ्याच्या माघारी विकायची.
आणि बांधल्याच्या नंतर काका असं झुपण खांद्यावर टाकलं गेलं पथारी निघून शेताकडे. डाळ जसं कवड लावून गेले शेजारी एक सटवा नावाचा काटतो उभं होतं त्याला बोलिलं म्हातारीनं. 4-5 पहिल्या तुरीची डाळ बांधलेली 7-8 पोती डाळ तुरीचे डाळीचे घरामध्ये सटवाला बोलिलं म्हणजे सटवा हे ग सगळे आलं पळत काय म्हणलं काकी काकी काय काय नाही बाबू म्हणे बाई 4-5 पाहिल्या डाळ आहे कुठेही नेऊन बाजारात 150-100 रुपये तू घे बाकीचे पैसे मला आणून दे. दुपारच्या पाणी बाया काही घेतात केळं आले तरी घ्या जांबा आले तरी घ्या द्या गुळ द्या काही द्या तसंच सटिवाने काय केलं तोपर्यंत म्हणजे सटवा बस जरा पिटव्याला चहा करतो. चहा करायला काकी भेटली सटिवा बाजूला बसलो तुरीच्या डाळीचा गठोड दोघायचा मधाऱ्याचं काय राहिलं की विसरून आलं परतून परतून आलं बाहेरूनच कवाड उघडायला दार काढे दार काढ सटिवा मनातच बोलले काकी मधारच मी कमर बोलते म्हणजे काकी 10 पैशाचं टेन्शन घे ना काका जोर जोऱ्यावर दार काढे दार काढ सटिवा म्हणजे काकी काही घर नाही सटवा त्याची काय हिंमत नव्हती आपल्याला मारायची. हे डाळीचं गठोडा असं बरा घेऊन बाजूला सटव्याला गठोडं वरून पाटावर जाऊन सटव्या बसले. काकी गेली दार काढायला काकाला दार काढायला गेला दार काढे दार काढ काकीनं दार काढ. एवढा उशीर कसा लागला तुला दार काढायला कळत नाही तुला थोडं पुढं इकडे या 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 साईडला घेतलंय म्हणजे बालीचे बाबा टेन्शन घेतलं नाही बिचाराने कसे चालते टेस्टर कसे बाहेर म्हणजे बालीचे बाबा तुम्ही काम करून करून कुठे झाले तुमचे गाले फुलच्या फुल गेले 1.5 रुपयाचा खुर्दा मावायसारखे गाले मधात गेले. मग 20 वर्षात मध्ये तिथे गाले कवा दिसले नसतील का झालं काय काही नाही. सटव्यान नाही का कोणाच्या घरती 4-5 पाहिल्या तुरीची डाळ आणली बाजारात 100 नाही आपल्याला 50 आणे आले ठेवावं काका मला 5-6 पोते डाळ आपल्या घरात असताना काय करायची का आपल्याला काय घेऊ द्या पाहिजे बाबा माझ्याजवळ पैसे आता तुम्ही 1 रुपया देऊ नका अजिबात आपल्याला पाहिजेत नाही का अजिबात नाही पाहिजे काय घेऊ द्या हे पाहिजेत नाही आपल्याला खरं म्हणायचे का फायदेत नाही मिळालं ना खरंच म्हणायचे का फायदेत नाही मिळालं ना मग फायदेत नाही तर द्या त्याला उचलून घेतलं का टेन्शन बिचारीनं स्वतः उचलून दिली या पट्याला आणि सगळ्याने त्याची 12 बाट लावली. आले तिकडून पैसे काकीला दिले 100 घेतले 50ची हाणली 50ची कमरेला खावली मानवा माल त्याच्या पोटात गेला. आता घराकडे निघायचं तसं काही लेझिंग खेळत निघाले घराकडे जाता जाता दुसऱ्याच्याच घरात गेलो. दुसऱ्याच्या घरात गेले ते दोघं नवरा बायको पलंगावर बसून पिक्चर पाहिले. बायको मध्ये नवऱ्याला कोणता पिक्चर आहे बायको नवरा मध्ये हा मापके आहे कोण म्हणले की सगळ्यामध्ये दार काढे बाहेरून सटवे हा त्यांना कोण वसरे बापा इतकी बाई म्हणजे घरात कोण वसरे बापा येतो का तू नवरा हो म्हणलं की घरातला नवरा बिघडला फायदा कोण वय नवरा म्हणायचं कळली का थोडं फायदा तर थांबा ना बिघडा होय कोणी काही काय म्हणलं असं खाऊ देतात. दार काढायला गेली सटव्या बोंबलायला दार काढ हिनं दार काढलं सटव्या सुधारायला दे. एवढा उशीर तुला दार काढाय कसा लागला नवरा आलेला कळत नाही नवरा आलेला कळत नाही म्हणजे की बाईनं सटव्याच्या तोंडाकडे पाहिलं कोणते दोन्ही एक चप्पल हातात घेतली की सटव्यावर घरातला नवरा उठून आला म्हणा दड दड काय वाजलं बाबा पण ठीक आहे त्यानं फायदा सटव्याच्या तोंडाकडे की बायकोला आम्ही काय पिदाड आहे कुठं हात मध्ये याला नाव त्याला खाऊन मारू नाही हानी खाऊन मारू आहे हानी खाऊन मारू आहे राव द्या आहे हानी खाऊन मारू आई तुला काय सांगून पहिला आहे हानी घरचा नवरा आहे त्याला हानी पण खाऊन मारू राव द्या ना आई याच्या घरी मी असं दारू पिऊन गेलो याच्या बायकोने लय मारले मला कशी 12 पाठ झाली माहिती काय का कोणीकडे सोंग जाऊन घातलं बैल आमच्या परिवर्तन मग मी चोरी करण्यापासून आणि राहण्याची प्रतिज्ञा करतो
आम्हाला फार शिल्लक कशासाठी दिली पंचशील मध्ये कळायला मार्ग नाही. रमाईने एवढा मोठा त्याग केला, गरिबीवर रमाईने मात केली, बाबासाहेबांना शिक्षणामध्ये संसारामध्ये साथ दिली. परदेशाला बाबासाहेब आपला पती झाला, परदेशाला 3-3 वर्ष बाबासाहेब राहिले. म्हणजे नाही शिकायला जाता का तिकडेच राहता का मला तसं अजिबात नाही. 2 भाकरी जर घरामध्ये केल्या तर 1 लक्ष्मीबाई खायची आणि 1 यशवंत मुकिंदा खायचा. दुर्डीमध्ये जर काही नसेल तर रमाई दुर्डीवर प्लेट उघडी घालायची, हातातला 1 गिलास पाणी पी आणि उपास पोटी 85% लेकराची माय झोपायची. पण कधी लक्ष्मीबाईला म्हणजे नाही माझ्यासाठी या दुर्डीमध्ये काही बिलकुल नाही. आणि हो पदवी गरीबी होती जरी होता महाकाळ